केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात CPCBनं 2020मध्ये POP मूर्तींच्या विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्व जारी केली होती. यामध्ये नद्या, तलाव, समुद्र यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये POP मूर्तींचं विसर्जन करण्याला बंदी घालण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानं CPCBच्या मार्गदर्शक तत्त्वांचं समर्थन करत POP मूर्तींच्या विसर्जनावर कठोर निर्बंध घातले. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि मूर्तिकारांनी याविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणी दरम्यान 2021मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं POP पासून मूर्ती तयार करण्याला किंवा त्याची विक्री करण्याला बंदी नसल्याचं स्पष्ट करत विसर्जन मात्र कृत्रिम कुंडात तसंच अन्य पर्यावरणपूरक पद्धतीनं करण्याचे निर्देश दिले. त्यावेळी कमी उंचीच्या मूर्तींसाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करणं शक्य असलं तरी मोठ्या उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न प्रलंबितच राहिला. आज झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा POP पासून मूर्ती तयार करण्याला किंवा विक्री करायला बंदी नाही, परंतु नैसर्गिक जलस्रोतांमध्ये या मूर्तींचं विसर्जन करण्यावर बंदी कायम असल्याचं स्पष्ट केलंय. त्याचबरोबर राज्य सरकारनं 3 आठवड्यांमध्ये मोठ्या मूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी काय उपाययोजना केल्या जातील याबाबत आपली भूमिका मांडावी असा आदेशही न्यायालयानं दिलाय. मूर्तिकारांच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आज ही माहिती दिली आहे. 30 जानेवारी 2025 रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे POPवर पूर्णपणे बंदी आणलेली होती. त्याच्यानंतर जेवढे मूर्तिकार आहेत, आज जे माझ्या आजूबाजूचे जेवढे उभे आहेत, त्यांनी एक याचिका दाखल करून CPCBच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं, ज्यांनी POPच्या मूर्तीवर बंदी आणली होती. त्याच्यानंतर 5 मे 2025 रोजी कोर्टाच्या आदेशाने CPCBला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं, जे त्यांनी आज दाखल केलं. आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की POPच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं. POP मूर्ती बनवणं हा मुळात ह्याच्यावर बंधन कधीच नव्हतं, परंतु POPच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्रोतात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही. परंतु याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल. ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की POPच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही, बनवण्यावर बंधन नाही. याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे आहेत त्या POPच्या मूर्त्या बनवू शकतात. परंतु या POPच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्रोतात न विसर्जन करता कृत्रिम तलावात, त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या 10-15 वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येते. म्हणून मला असं वाटतं का सध्याच्या ज्या घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल, उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल. परंतु कोर्टाने अजूनही शासनाची भूमिका मोठ्या 20 फुटाच्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 हप्त्याचा वेळ दिलेला आहे. म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल, 20 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांच्या, ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला 2 हप्त्यांचा वेळ दिलेला आहे, 3 हप्त्याचा वेळ दिलेला आहे. आता ही याचिका जी आहे ती 30 जूनला कोर्टासमोर होणार आहे. आजच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं POP पासून मूर्ती तयार करायला आणि विक्री करायला बंदी नसल्याचं स्पष्ट केल्यामुळं मूर्तिकारांना दिलासा मिळाला असला तरी मोठ्या उंचीच्या मूर्त्यांबाबत राज्य सरकार न्यायालयात काय बाजू मांडणार आणि उच्च न्यायालय त्यावर काय निर्णय देणार याकडं आता मूर्तिकारांचं लक्ष लागून राहिलंय.